लातूरून अद्रक बघण्यासाठी आलोय. परवाच हे नियोजन झालं आणि खऱ्या अर्थानं आज असं वाटतं की खरोखर हे नियोजन सार्थकी लागलं. आणि महाराष्ट्रभरातून कालपासून फोन चालू होते, निधोना कुठे साहेब. खरोखर आम्ही काय म्हणलं की आमच्या शेतीवर पीक पाहणी कार्यक्रम घ्या आणि तुम्ही आमचं गाव अख्ख्या महाराष्ट्रात झळकावून दिलं, त्याबद्दल आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं खरोखर तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि तेवढ्या संख्येनं जेवढी आम्हाला इच्छा होती की एवढे शेतकरी यायला पाहिजे, त्याच्यापेक्षाही जास्त शेतकरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्याबद्दल परत एकदा आलेल्या सर्व शेतकऱ्यांचं, शेतकरी बांधवांचं धन्यवाद व्यक्त करतो, स्वागत करतो. आणि जास्त वेळ नाही घेता बलदेवदास एजन्सीचे मालक ज्ञानेश्वर भाऊ काळे यांना या ठिकाणी मार्गदर्शनासाठी निमंत्रित करतो. पवन ऍग्रोच्या पुढाकाराने हा जो चर्चासत्र कार्यक्रम आयोजित केला, त्यासाठी आपले आदरणीय काळे साहेब यांचे खरंच आभार. मोठ्या संख्येने शेतकरी तो उपस्थित झाले. प्रात्यक्षिक त्यांनी ते पाहिलं तर प्रत्येक म्हणजे 10:30 वाजेपासून इथे शेतकरी आलेले होते. प्लॉटवरती जाऊन आले, प्रत्येकाने बघितलं. आणि इथून पुढे कसं बियाण्याची निवड असेल किंवा पुढील लागवडी कशा करायच्या किंवा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला येणारे काय ज्या कल्पी यावर्षी जास्त प्रमाणात वाढलेलं होतं त्याबद्दल काय करायचं त्याबद्दल आता थोडक्यात आपण इथं चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथे लांबून आल्यात त्याबद्दल सर्वांचे सर्वप्रथम आभार. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून दूरदूरून शेतकरी आलेले आहेत, आपल्या आसपासचे पण असतील. आणि प्रामुख्याने बघायला गेलं तर आपल्या इथं यावर्षी जो जास्तीचा मेजरचा जो प्रॉब्लेम आला होता स्टडीचा कन्फ्युजन, त्याला प्रमुख कारण असतं की न्यूट्रिशन त्यावेळेस कमी झालं. कुठल्याही मानवी असेल किंवा पीक असेल याच्याचं जर न्यूट्रिशन कमी होतं त्यावेळेस जास्तीच्या आजाराला बळी पडणार जास्त, कारण की 15 मे नंतर सततचा पाऊस चालू होता आणि त्यामुळं हा प्रॉब्लेम जास्ती झाला. कारण की 15 मेला जो पाऊस चालू झाला तो दिवाळीपर्यंत होता. म्हणजे प्रत्येक असा महिना गेला नाही की त्याच्यामध्ये जास्तीचा पाऊस झाला आणि म्हणजे वावणी पावणी जास्त झाले. शेतकऱ्यांनी तुम्ही शेणखत टाकलेलं असेल, मळी टाकलं असेल, कोंबडी खत टाकलं असेल किंवा रासायनिक खत टाकलं असेल, त्याच्यातून लीच आउट झाल्यानंतर जी पिकाची जी रोगप्रतिकार शक्ती असते ती कमी पडते. त्यातच तुम्हाला मग तिथं जे बुरशीचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात येते. आणि भरपूरशा शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असतो की आपण आता काय केलं गेलं पाहिजे. आणि याचा भरपूरशा ठिकाणी भरपूरशे आपण असेलच, कंपनी प्रतिनिधी असेल किंवा स्थानिक आमच्यासारखे दुकानदार असेल, प्रत्येकाचं वेगळं असतं. प्रत्येकासाठी तुम्ही हे वापरा ते वापरा, पण त्याला जर तुम्हाला योग्य नियोजन करायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला जमीन निवडापासून सर्व ज्यावेळेस तुम्ही बेसल डोस करत असाल किंवा जमिनीचे निवड करताना तुम्ही कशी केली गेली पाहिजे त्यापासून तुमचं हे राहतं. शेतकऱ्यांना, प्रत्येक शेतकऱ्यांना माहित असतं की आपल्या जमिनीमध्ये पाणी कुठं तुंबणार आहे. शेतकरी काय करतो ते तरी पण सगळ्या क्षेत्रावरती अद्रक लागवड करून देतो. म्हणजे त्यांना सोडायची इच्छा नाही की प्रत्येक क्षेत्राला माहित असतं की आपल्या ह्या क्षेत्रात तिथं पाणी तुंबतं. तुम्ही जर कधी योग्य नियोजन केलं म्हणजे पाणी सर्वप्रथम जर कधी काढून टाकलं तुमच्या क्षेत्रात तिथं तुंबणार नाही अशा ठिकाणून जर कधी पाणी काढलं तर तो तुमचा सगळ्यात मोठा तिथं हे असतं की तुमच्या क्षेत्रात जर कधी जास्त पाणी तुंबलं नाही तर तुमच्याला जास्तीचा जे लीच आउट होतं किंवा जास्तीचं पाणी तुंबल्यामुळे जे तिथं अटॅक तुमच्या येतो तो येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बियाणं निवड करताना काय केलं गेलं पाहिजे आणि लागवड करताना काय कधी मागील 2-3 वर्षापासून साहेब आम्ही एप्रिलमध्ये 20 एप्रिलपासून लागवड केली होती काही प्लॉट. म्हणजे पहिल्या वर्षी 3 केले मागून, त्याच्यानंतर 5 केले आणि यावर्षी 7-8 प्लॉट केले होते. एप्रिलचं असं लक्षात आलं आमचं की ते हार्डिंग असेल किंवा वातावरणात असेल, पण एप्रिलमध्ये लागवड करताना ज्या शेतकऱ्यांना जास्तीचं पाणी अशा शेतकऱ्यांनी लागवड करावी. लागवड करायच्या 48 तासापूर्वी तुम्हाला पाणी द्यायचं त्या प्लॉटला. पाणी एवढं द्यायचं की फुल पाणी द्यायचं, कारण की एप्रिलमध्ये टेम्परेचर जास्तीचं असतं आणि ती जी वाफ असते तुमची ती काढून घेतली गेली पाहिजे. म्हणजे फुल पाणी देऊन नंतरला तुम्ही त्याच्यात काकड्या पाडायच्या आहे आणि ती वाफ काढल्यानंतर पुन्हा 24 तासानंतर एकदा पाणी द्यायचंय, मग लागवड करायची आणि लगेच तुम्हाला पाणी द्यायचंय. 20 एप्रिलच्या ज्या शेतकऱ्यांनी लागवड केली आहे तिथे जर कधी प्रमुखांना बघायला गेलं तर कन्फ्यूज असेल, बाकी अटॅक असेल कमी राहिला. आणि त्या शेतकऱ्यांनी जे असतं जमिनीवरती लागवड केली आणि माती लावत ज्यावेळेस आलेलं आहे एकही कंदा आता हाताने निघत नाही. म्हणजे प्लॉट तेवढे डेव्हलप झाले. आपण एक लावला असता तर हा प्लॉट ठरला असता, पण 5-6 प्लॉट ज्यावेळेस आपण केले तर सगळ्या शेतकऱ्यांमध्ये नॉर्मल काही प्रमाणातच कन्फ्यूज तिथं आली आणि जास्त प्रमाणात आली नाही. त्या शेतकऱ्यांना पाण्याचं नियोजन असेल त्यांनी जर कधी 20 एप्रिलला लागवड केली तर खरंच तुम्हाला चांगलं असेल. आणि आता आपण जो हा प्लॉट पाहिला इथं जर कधी बघितलं
आपला संभाजीनगर जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल, इथले शेतकरी जे इथे 5 महिन्यापासून ते 6 महिन्याचं पीक घेतात. सांगली सातारा बघितलं तर तुम्ही 12 ते 15 महिन्याचं पीक घेणार आहे. पण त्या पोलीस तोड आपले शेतकरी जे मेहनत घेतात त्याच्यातून उत्पन्न काढतात. 150-200 क्विंटल ज्यावेळेस उत्पन्न निघतं तर खरंच त्यांची मेहनत आहे. पण लागवड करताना शेतकऱ्याने डबल ट्रिप टाकणं गरजेचं आहे. कारण की आपण डबल लाईन लावतो आणि सेंटरला नळी कधीच राहत नाही शेतकऱ्यांची. डबल ट्रिप ज्यावेळेस आपण टाकू त्यावेळेस नक्कीच तुमचं उत्पन्न वाढतं. आणि खताचं नियोजन करताना तुम्हाला बेसळ डोस टाकतानाही काळजी घ्यायची, कारण की कॉम्प्लेक्स फर्टिलायझरचं कमीत कमी 3 ते 4 वेळेस तरी तुम्हाला कॉम्प्लेक्स जे आहे ते टाकावं लागतं. कारण की तुमचं जे उत्पन्न ते टनामध्ये निघतं एकरेज. आणि जमिनीमध्ये काय असतं की आता खरीप हंगामामध्ये काही शेतकरी कापूस लागवड करतात आणि त्यामध्ये अद्रक करायचं असतं त्यातही एक पीक घेतात. पण जमिनीचा जो रेस्ट ऑफ पिरियड असतो तो कमी पाहत नाही, त्यामुळे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घट होते. शेतकरी म्हणतात की आम्ही 2 वर्षानंतर काप दिल्यानंतरही आमचे ते कन्फ्यूज मोठ्या प्रमाणात आले. तर त्याच्यात एक प्रमुख एक जर कधी तुम्ही खरीप मध्ये जर कधी काही माल घेत असाल तर डिसेंबर किंवा ऑक्टोबर किंवा डिसेंबर मध्ये जर कधी काढून घेतलं तर असं ठरवा की त्याच्यामध्ये आपल्याला काही माल घेतला गेला नाही पाहिजे. त्याच वेळेस तागात करून त्याला थोडं रेस्ट ऑफ पिरियड कधी जमिनीत दिला तर नक्कीच फायदा होईल. जमिनीमध्ये CO2 कार्बन रेशोही खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे. सेंद्रिय खत म्हणजे आपण आता करतच नाहीये. पहिले शेतकरी काय करत होते, एकतर ताक पेरायचे किंवा गहू पेरायचे. म्हणजे ताक नाही भेटलं तर गहू कमी याच्यात भेटतो. गहू पेरून एक पोटऱ्याच्या याच्यात आल्यानंतर तो पुन्हा जमिनीत गाळत होतो. म्हणजे हिरवळीचं खत तिथं तयार होतो. जो CO2 कार्बन रेशो असतो तोही मेंटेन होतो. आणि तसं शक्य होत नसेल तर आता यावर्षी काही शेतकऱ्यांनी जे आपण कपाशी लावतो ते कपाशी न काढता रेडच्या साह्याने जर तुम्ही कट केला आणि नागात करून सिंगल स्पोर फॉस्फेट असेल किंवा युरिया असेल नागाच्या पहिले 1-2 होण्यात जर कधी भेटला त्याचाही जास्त येतो. काळी कचऱ्यातून CO2 कार्बन रेशो खूप मोठ्या प्रमाणात तयार होतो. आणि काही अशा प्रॉपर्टीज असतात जमिनीमध्ये, काही बॅक्टेरिया असतात त्याच्यातून त्यांना ते फूड भेटतं. म्हणजे फूड बॅक्टेरिया ज्या असतात त्या तिथं तुमच्या जास्त प्रमाणात भेटल्यामुळे तो फायदाही तुम्हाला तिथे होतो. आणि लागवड बियाणं जे निवड होतं आपलं 10 क्विंटल ते 12 क्विंटल पर्यंत लागवड भरपूर शेतकरी करतायत. 10 क्विंटलच्या खाली लागवड झालीच नाही पाहिजे. बियाण्याची जी लागवड आहे 12 क्विंटल पर्यंतही केलं तर हरकत नाही. आणि डबल नळी तुम्ही घेणं गरजेचं आहे. तिथून पुढे ते मार्गदर्शन आहे आपले साहेब करतील. त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद साहेब. जो कार्यक्रम आपण घेतलेला आहे खरंच असं मार्गदर्शन ऐकून असं वाटतंय ह्या कार्यक्रमाचं खरोखर फलित होत आहे. जे नियोजन सांगितलं साहेब आपण ते निश्चितच आमचे हे शेतकरी आगामी आले पिकासाठी वापरतील. धन्यवाद साहेब. त्यानंतर बाबा तांबे पाटील गुरु कृपा एजन्सीचे मालक यांना विनंती करतो की कृपया आपण आपल्या शेतकऱ्यांना. सर्वांना नमस्कार. पवन ऍग्रो प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड याच्या संयुक्त विद्यमानाने आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि याचं आयोजन केलेलं आहे शरद भाऊ गाडेकर, गजानन राऊतराय, अनंत गाडेकर यांनी. आणि या कार्यक्रमासाठी भरपूर असा प्रचंड प्रतिसाद पवन ऍग्रो कंपनीला भेटला. त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, काय होतंय अद्रक लागवड करताना मानसिकता, आता मी मानसिकता म्हणतो म्हणून एक लक्ष फोकस करा बरं का. यावर्षी मागच्या वर्षी काय झालं, शेतकऱ्यांनी प्रचंड प्रमाणात रेट भेटला म्हणून लागवडी करून दिल्या आणि यावर्षी आता रेट चांगला आहे बरं का. पण काय झालं माहिती का, त्यांची मानसिकताच खचून गेली. मानसिकता खचल्यामुळे काय झालं माहितीये का, आता 10 शेतकऱ्यांकडून 2 शेतकऱ्यांच्या आवरेज प्लॉट फक्त आहे, 8 शेतकऱ्यांचे नाहीये. काय होतंय म्हणजे मागच्या वर्षी आपल्याला रेट नाही भेटला, खर्च करून रुपये घे का, हे का ते का. तुम्ही काय करा माहितीये का, तुम्ही 5 एकर न करता 2 एकर करा किंवा 1 एकर करा, पण काय करा माहितीये का, तन मन धन लावून त्या पिकावर फोकस करायला पाहिजे. बेसल टाकलं मी, कंपोस्ट टाकलं मी सांगू माझ्या बारकडे पडलं मला काय सांगा सायकलच नाही त्याचे फोन आज तो विषय आहे. तर काय करायला पाहिजे माहिती का, आता याच्याच्या संदर्भातून तुम्हाला थोडक्यात एक जनरल एक माहिती देतो. बेसल काय टाकला पाहिजे, कंपोस्ट काय टाकला पाहिजे, बेड निवड कशी केली पाहिजे, जमीन कशी निवडली पाहिजे, त्याच्या पुढील प्रमाणात सांगतो मी. आता आपला कार्यक्रम असतो त्याचा त्रासच आहे की आपलं लागवड पासून तर काढण्यापर्यंत त्याचा बेस असतोय. तर काय केलं पाहिजे शेतकरी मित्रांनो, आता बियाणं निवड करताना तुम्ही ज्या ठिकाणी कंदकुज नाहीये, निमेटोड नाहीये, सड नाहीये, याचे फ्रेश प्लॉट बघूनच त्या बियाणे निवड केली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला लागवडीचा जो विषय आहे, लागवड करताना काय होतं शेतकरी काय करत माहितीये का, की आता आपल्याला
कोणी म्हणतं 30 ग्रॅमचं घाण करा, कोणी म्हणतं 25 ग्रॅमचं करा. आता मी महाराष्ट्रावर फिरतोय बरं का प्रॉडक्शन करताना. मला मला जे स्वतः अनुभवायला भेटलं, मी तो अनुभव तुम्हाला शेअर करतोय पुढं. काय झालं, मी जेव्हा प्लॉटवरती फिरलो, ज्या ठिकाणी 50-60 ग्रॅमचं खाण लावलेलं आहे बरं का, मग तिथे न्यूट्रिशन कमी सुद्धा पडू देते अडचण नाही. तर त्या ठिकाणी आपल्याला 3-3, 4-4 किलोचे कंद मला पाहायला भेटले. त्याचं कारण काय झालं माहितीये का, जर्मिनेशन होताना सिंगल स्टंपिंग जर्मिनेशन जिथं झालंय तिथं काय झालंय माहितीये का, तिथं तुम्हाला ताकद लावून तुमच्या 1.5 किलो पर्यंत वर्ग शकतो खांड गेलाय आपलं तिथं. आणि जिथं काय झालं माहितीये का, डबल किंवा ट्रिपल हे जर्मिनेशन दिसलं, मला तिथं दिसलं, तिथं तो कंद 435 किलो झाला. आणि आमचं दाखवला. त्याचं काय झालं माहिती का, आम्हाला काही लोकांनी कमेंट केली आली, अरे तुम्ही काही दाखवता, हे करताय ते करताय, आम्हाला ते दाखवायचं नाही. ते आम्हाला जे दिसलं ते आम्ही शेतकऱ्यांना दाखवलं. ते कारण काय होतं माहिती दाखवण्याचा मग सुद्धा, की बाबा हे शेतकऱ्यांनी बघितलं पाहिजे. आणि 4 ते 4.5-5 किलो पर्यंत कंद हा आदरचा जाऊ शकतो, हे मला तुम्हाला दाखवायचं होतं. हा मार्केटिंगचा त्याचा काय असा काही फंड नव्हता बरं का. तर त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, बियाणं निवड झाली आपली, त्याच्यानंतर तुम्ही लागवडीचा जो विषय आहे त्याच्यामध्ये तुम्ही 50 ग्रॅमचं ते 60 ग्रॅमचं खांड लावलं पाहिजे. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर कंपोस्ट बद्दल सांगायचं ठरवलं तर आता काय होतंय, आता ऑर्गॅनिक कार्बन जमिनीत नाहीये, बरोबर आहे का. आता दीपक उत्पन्नाच्या हव्यासपोटी काय केलं शेतकऱ्यांनी चुका, की बाबा आता लागवड झाली आहे, पहिले कंपोस्ट टाकलं नाही काही, मग आता काय, आता आपल्याला 2-3 महिन्यानंतर रेटचा तर अंदाज येतोय, मग आपल्याला आता त्याचं उत्पन्न काढायचंय. ठीक शक्य आहे का, मग ते काय केलं, रासायनिकचा तिथं परिमाण केला उत्पन्नाच्या हव्यासपोटी, बरोबर नाही. आता एक म्हणे, शेती माती जिवंत तर शेती जिवंत. आता तुमची माती जिवंत नाही तर तुम्ही शेती जिवंत नाही आहे, तुम्हाला उत्पन्न होईल कसं. त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, कंपोस्ट वापर चांगला केला पाहिजे. आता ज्यांचं समजा आता मीडियम जे राहणे तिथं काय केलं पाहिजे, 5 वाली शेणखत 10 टन मळे याचे एकत्र कॉम्बिनेशन करून त्याला टिकंबरचा वापर करून 40-45 चांगलं पुजून त्याचा वापर करूनच तुम्हाला ते टाकायचंय. डायरेक्टली उकडून काढलं गेलं की फेकलं शेतामध्ये, त्याने तुमची अद्रक येणार नाही. आणि आधी तर तुम्हाला कंदकुटचा सडचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागेल, कारण त्याच्यामध्ये मित्र पुरुष पण आहे आणि हानिकारक पुरुष पण आहे. आपल्याला माहिती राहतात कोणत्या पुरुष शेतात गेलं तर नाही, त्यासाठी त्याला पुजवणं खूप महत्वाचं आहे. मेन मुद्दा हा त्याचा पहिला आहे बरं का. तर तेव्हा तुम्हाला नंतर हे सडचे जे प्रॉब्लेम येते, तुम्ही जर समजा प्रॉपर नियोजन केलं तर तुम्हाला हे ज्या आता मागच्या वर्षी काय झालं, या वर्षी पण काय झालं, पाणी भरून पडला, काय झालं, काय भरपूर प्रॉब्लेम आला. त्यामुळे काय झालं माहिती का, एक रात्रीमध्ये 50% आद्रकी बसल्या लोकांच्या आणि बघ रात्री पाहिजे. त्यामुळे काय करा माहिती का, सुरुवातपासूनच आपली मानसिकता बनवणं आणि ते पीक आपल्याला टार्गेट पाहिजे, की मला या शेतामध्ये 500 क्विंटल करायचं बाबा, या एक ठोसा आपल्याकडे ते हे पाहिजे, आपली मानसिकता पाहिजे. काय होतं माहिती, मग टायमिंगला आपण जर करायला गेलो तर मग आपला कार्यक्रम सगळं बघतो. आणि टायमिंग कोणी किती डॉक्टर आणला तुम्ही काही केलं, तुमचा खर्च वाढणार आहे, दुकानदारही देणार आहे. आता मी दुकानदार आहे, मी पण तुम्हाला नाही म्हणणार आहे तुम्हाला प्रत्येक कामाचे नाव बरोबर नाही असा विषय. त्यासाठी कंपोस्टचा वापर करणं तिथं प्रामुख्याने महत्वाचं आहे. तिथं आता जे तुमचे मिडियम जे तुमचं राणे त्या राहण्यासाठी तुम्ही घेऊन घ्या लागलं तर 5 वाली शेणखत आणि 10 टन तुम्हाला मळी घ्यायची, एकत्र करून कॉम्बिनेशन टाकायचे. बेसमध्ये तुम्ही 9-24 यारा कॉम्प्लेक्स, पॉलिसल्फेट आणि बोरेबल जिंजर वापरू शकता, स्ट्रॉंग चांगलं होतं. त्याच्यानंतर तुम्हाला याचं रान तुम्हाला आता काय होतं माहिती का, ज्या ठिकाणी फेरसची जी कमतरता पडते, झिंकची कमतरता पडते, तर तुम्हाला ते नॅचरल तुम्ही दिलं तर तुम्हाला चांगला फायदा होईल. तिथं काय करायचं तुम्हाला, त्या रानामध्ये तुम्हाला सांगतो मी, 1 ते 8 वाली शेणखत टाकायचंय तुम्हाला आणि 2 ते 2.5 टन तुम्हाला काय टाकायचंय, कोंबडी खत टाकायचंय बरं का. त्यामुळे तुम्हाला उत्पन्नाला चांगला फायदा होणार आहे. याच आपलं जे रान आहे त्या रानाच्या हिशोबाने तुम्हाला तिथं नियोजन करायचंय. आणि त्याच्यानंतर अॅन्युअल पूर्ण वापरायचं बघा, असं काही ते टाकून दिलं मग हे वापरायचं. आता नाही आलो किती वेळ दुकानामध्ये 200 किलोमीटर आम्ही 10 टॉयलेट शेणखत टाकेली, तरी पण मग आमचं येऊन राहिली आपण. आणि मी म्हणतो इथं 200 10 टॉयलेट शेणखत टाकलं, मग इतकं कशाला होतो मला सांगायचं बरोबर आहे की नाही. म्हणजे लोकांचं असं एक विभाग असतो लोकांना, मी 10 टॉयलेट शेणखत टाकलं म्हणजे मी मोठं शेतकरी झालो. अरे बाबा तुम्हाला शेणखत पण टाकायचंय, कोंबडी पण टाकायचंय, मळी पण टाकायची, कारण ते न्यूट्रिशन म्हणजे मसाला सारखं पीक तुम्हाला सांगायचं म्हणजे मराठीत आपल्या हार्बडगाई सारखं पीक येते, त्याला जितकं तुम्हाला सगळं घातलं तो तितकं तुम्हाला ते पीक देणार. त्यामुळे काय होतं माहिती का, तुम्ही तिथे काय केलं पाहिजे, प्रॉपरचे नियोजन करून तुम्हाला सगळ्या
जैविक न्यूट्रीचा वापर करायचा आहे, तुम्हाला मेडिकेशन पण करायचं आहे, टायमिंग तुम्हाला ते फवारण्या पण करायच्या आहे. परत असा तो एक विषय. हे सगळं तुम्ही जर नियोजन व्यवस्थित जर केलं तर तुम्हाला 200-300 पर्यंत आवरेज येऊ शकतं. आता यावर्षी तुम्हाला सांगतो 300 क्विंटल पर्यंत आवरेज म्हणजे प्लॉट बनलेलं आहे. आणि साक्षीदार आहे पैसे प्लॉट मालूम हवा आहे 300 क्विंटल. आता लोकांना म्हणजे 6 महिने 300 क्विंटल म्हणल्यानंतर काय होतं म्हणजे माझ्याकडे वाटते. आणि मग जे करतं त्याला पण मग लोक काय करते, माझं आवडेल करते काहीतरी वेगळंच कमेंट करणार, काहीतरी वेगळंच घेणार लोकांचं. अरे बाबा तुम्ही तिथं या, तिथं ते डोळ्याने पहा. माझं हे म्हणणं आहे, तुम्हाला नाही पटलं तर मग बोला, ऐक नाही. तर 300 किलोपर्यंत सुद्धा 6 महिन्यामध्ये प्लॉटच्या आवरेज येतं आणि येऊ शकतं. त्यात काही किलो मात्र शंका नाही. पण आपल्याला तिथं प्रॉपर नियोजन करणं खूप महत्वाचं आहे. आता बियाण्यावर तुमच्या लक्षात आली, त्याच्यामुळे कंपोस्ट आलं. त्याच्यानंतर आता लागवड पद्धत जी करायची आपल्याला. आता यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलंय, 4 बेड काढून ठेवले बरं का. आता काय होतं ते पिकाला मातीच तुम्ही जर लावू शकत नसेल व्यवस्थित तर काय पिकूच येणार कसं काय होतंय माहितीये का, लागवड झाली आता उंच 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 बेड काढून ठेवल्या आधीच. अरे उंच बेड काढतात कशाला, ती काढून देतं रिकाम कशाला भरती लावतं की ट्रॅक्टरवाल्याला पण तुम्हाला सांगतो. आता मी अनुभव सांगतो माझं, मी स्वतः माझी 5 एकर आहे. आता या आपण 100 हेक्टर आहे, माझी मुझे 10 हेक्टर आहे. आता बाकी शेतकऱ्यांचं म्हणजे आम्ही स्वतः त्याच नाव घेतो बरं का. काय केलं आम्ही घेतो आलो नाही ना परिवार काय केलं बरोबर. आम्ही तिथं पोळी करताना काय केलं माहितीये का, आता जे आम्हाला कंपोस्ट टाकायचंय त्याच्यानंतर आम्हाला काय कसं टाकायचंय याच्यावर आम्ही टाकलं ना, आम्ही डायरेक्ट सरस खाल्ल्या आता लावून दिली. फ्लॅटवरती लावा तुम्ही. आता तुम्हाला सांगतो फ्लॅटवरती आलं तर तुम्हाला ऍव्हरेजही बसणार, तुमचा पंजाही चांगला बनणार आणि तुम्ही मातीही प्रॉपर चांगली त्याला लावू शकता. आता काही ठिकाणी काय झालंय माहितीये का, बरंच असं उंचाने बेल्ट पाडून ठेवले, त्याच्यानंतर पाणी लावून धरलं तर त्याला मातीच लागली नाही. आता तुम्ही हा जर किती जरी खर्च केला तर तुम्हाला उत्पन्न किती येणार आहे का, कारण ते पीक मातीतलं आहे त्याच्यामुळे तिथं प्रॉपर माती लावणं महत्वाचं आहे. 5 महिन्यामध्ये जवळपास तुम्हाला सांगतो मी 5 ते 6 भरती झालं पाहिजे. पण तुम्ही कंटिन्यू कोणाला विचार काम नाही काय करायचं म्हणजे तुम्हाला 15 ते 20 दिवसाला भर टाकायची. ते आपल्या आता पावडर निघाली बा त्यानेच भर मारायची. हे रिकाम पहिला बिला हे रिकाम घालायची त्याच्यामध्ये रिकाम त्याला बिया काढायच्या आणि काही करायचं. डायरेक्ट 15 दिवसाच्या अंतरानं आता मी तुम्हाला एक समजा घ्या सांगतोय, कारण कोण माहितीये का त्याची आपली चांगली होईल बरोबर आहे का. शेतकऱ्याच्या भाषेतच सांगावं लागलं नाही तर मग ते सटून घेऊन जाईन आणि माहेर घेऊन जाईन असं झालं पाहिजे. काय होतंय माहितीये का, बेड पाडल्याच्या नंतर बेड तुम्ही पाडूच नका. तुम्ही फ्लॅट वरती आदक लावा. आदक लावल्याच्या नंतर तुम्ही आता काय सांगितलं तुम्हाला समजा 20 मे तर 15 एप्रिलच्या नंतर लागवड तुम्ही करू शकता. पण काय होतंय लागवड साहेब तुम्हाला एक बोलतो मी, पाण्याची नुकसान न होणारी जमीन कोकणात किंवा काळी जमीन असली त्या जमिनीत तर तुम्हाला 1 फूट बेड पाडाच पडेल ना. खाली कसं काय लावलं, काय होतं खाली जर लावलं तर ते खाटच सोडून देईल ना. सांगतो काय होतं बेसिकला तर ते आपल्याला 1-1.5-2 महिने आपलं रांची पडत नाही, किती तरी पाणी पडलं जोपर्यंत तुमच्या विहिरीला पाणी येत नाही, आपल्या ओढे नाल्यावर फुल होत नाही तोपर्यंत तुमच्या रानात पाणी येतं का नाही येत नाही. नाही. पण थोडा तरी बेड पाडावं पडेल त्याला. बिना बेडचं चालू शकत. आता पुढच्या वर्षी कमी पाणी आहे, फ्लॅटवरती लावा चांगला वर्ष काढा. मी तुम्हाला ते सांगतो पाणी किती असतं ते तेव्हा सांगतो तुम्हाला. फ्लॅटवरती लावूनच तुम्ही हे करायचे तुम्हाला, त्यामुळे तुमचा चांगला फायदा होणार आहे. कारण काय होतं मग आपल्याला जितकी माती तुम्हाला लावायची तितकी तुम्ही त्याला माती लावू शकता. आता यावर्षी तुम्हाला ज्या शेतकऱ्यांनी हे नियोजन केलेलं आहे मातीचं नियोजन बघा, अद्रक मध्ये माती नियोजन म्हणजे जवळपास तुम्हाला सांगतो मी 50% उत्पादनाला अवलंबून 50% उत्पादन तुमचं वाढतं. तुम्ही जर किती जर कंपोस्ट टाकलं, किती न्यूज सोडल्या, किती स्प्रे केले आणि तुम्ही जर माती लावली नाही प्रॉपर तर तुम्हाला उत्पादनामध्ये 100% घट येणार म्हणजे येणार. त्यामुळे माती नियोजन हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही आता बरेच शेतकरी काय करतात म्हणजे आता हे बिओटचे जे विषय कोणी त्या गावात करून ठेवतंय, कोणी काय करतंय लगेच शावची शोध करतंय. त्यामुळे काय होतं म्हणजे तुमचं रान रेस्ट भेटला पाहिजे रानाला 2 महिने तरी. लगेच एप्रिल मध्ये तुमचं रान खाली झालं लगेच तुमच्या आदर केले. आता तुम्हाला शक्य कसं आहे, आता तुम्हाला आपण दिवसभर काम केलं आपल्याला रात्री झोपला पाहिजे ना. एक दिवस आपण जर झोपलो नाही तर आपण तरी सांगू शकतो का कोणता 12 वाजता केला आपण सगळ्या लगेच बरोबर नाही. त्यामुळे कसं म्हणजे का शेतीला तुम्ही रेस्ट देणं पण शिकलं पाहिजे. आणि पिवटचा जो विषय आहे हरभऱ्याचा, आता एक अनुभव सांगतो. आम्ही त्याचा अनुभव घेतले बरेचसे बरं का. तर
तो आपण हरभरा 40 फूट टाकला पाहिजे. आता ते रांग खाली झाले का आता समजा कपाशीचं त्यात बाकी काही नका करू. तुम्ही तिथं काय करा म्हणजे प्रॉपर तुम्हाला जर कुशल कंट्रोल घ्यायचा आहे, तुम्हाला नायट्रोजन नॅचरल द्यायचं आहे, तर तुम्ही हरभऱ्याचं 40 किलो बी टाकलं पाहिजे. त्याला 3 पाणी दिले पाहिजे आणि जेव्हा तो फ्रॉद आला की त्याला परत तुम्ही दाबून घेतलं पाहिजे. आणि मग तुम्ही तिथं मला नंतर सांगा की बाबा आम्हाला इथं काय फरक जाणवला म्हणून. तुम्ही आज तुमचं पीक मागणार असेल तुम्हाला काही इतकी ताकद आहे हे सगळ्यामध्ये सुद्धा तुम्ही याचा वापर तुम्ही ते प्रामुख्याने केला पाहिजे. तर काय होत झालं पाहिजे, त्यामुळे आपल्याला उत्पन्नावर तर 100% हे येणारच आहे. फक्त तुम्हाला निवडणूक प्रॉब्लेम कमी येणार आहे. त्याच्यानंतर कार्यक्रम सांगतो मी हरभऱ्याचं रान तसं तुमचं हे होणार आहे, तसं त्याचं समीकरण आपले जमिनीत जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला निवडणूक कृष आहे सगळं कंट्रोल हे सगळं होणार आहे. त्यामुळे तुम्हाला उत्पन्न चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे किंवा हे जर तुम्ही नाही करू शकले तर तुम्ही आता त्यांच्याजवळ केला पाहिजे किंवा ताक केला पाहिजे. 45 दिवसामध्ये तुम्ही हे हिरवळीचे खत करा. हिरवळीच्या खतामुळे आपल्याला चांगला फायदा होतो. त्याच्यानंतर मग तुम्ही जर हे जर केलं तर तुमचं ह्याच्या आता अकाउंटचे पैसे घेऊन नाही करू शकत. तुम्ही त्याला दोन बाजू केला. तुम्ही एक तर हिरवळीचं खत केलं पाहिजे. ते जर आपण जर समजा आता पैसे ऑन करू शकत आहे तर मग आपण परत कंपोस्ट वापरायचं. तुम्ही नुसतं हिरवळीचं खत करून सुद्धा जर आपल्या 45 दिवसामध्ये तर तुम्हाला कंपोस्ट टाकायची गरज नाही. डायरेक्ट ते आपण द्या बायोमेस्टेज तयार होतो. त्याच्यानंतर तुम्ही लगेच कंपोस्ट टाकायला पाहिजे. टाकून तुम्ही आता लागून करू शकता. सिंपल बात इतकं काही पीक आवड नाही तुम्हाला पण सांगतो बरं. त्या लोकांना मोठा बोकड लागले आदर की लोक त्याला घामायला लागले. घामायला लोकांना आदर म्हणलं गाव ना अरे सगळे लोक असे पैसे नव्हते आदर साईड लोक त्याला वाटतं आपलं कृषी निघाला पाहिजे. ते बोला चालला उत्पन्न पुढे देऊ कसं काय ना तेच तुका आपल्याच त्याच्यामध्ये ते तुका आपण काय केल्या उत्पन्न घ्यायचंय म्हणून आपण मग त्याच्यावर आपण रासायनिक जास्त वापर केला. रासायनिक कमी करा. त्याच्यानंतर आता एक पुष्णाचा वापर पुष्णाचे कोण सांगितलं तुम्हाला कोणत्या कंपनी सांगितलं वापरायची जमिनी आज काही कोणा काही रेकमेंड केलेलं काय तर दाखवा मला एखादं असं विरोध नाही कोणला पण हा मेटलला वापरले. त्याच्यानंतर कोरोलीवर लिहून दिला वापरा. त्याच्यानंतर तुम्ही निमेटोडला काय वापर करा. त्याच्यानंतर तुम्ही सरला प्रिकॉशन मध्ये जर तुम्ही जर व्यवस्थित जरी सायकल ठेवली तुम्ही काय ट्राय करतो हे 15-20 दिवसाला ऍप्लिकेशन केले पाहिजे. त्याने ते एकदम पीक चांगलं येतं. आणि मग जर इतर जरी करून जर तुम्हाला नॉर्मल काही प्रॉब्लेम आले एखाद्या वेळेस तुम्ही घेऊ शकता. मग त्यासोबत तुम्हाला ट्रेस एलिमेंट पण गेले पाहिजे. तुम्हाला त्याचं ज्ञान पण पाहिजे ना की बाबा गोष्ट अशी सोडतोय पण त्यासोबत आपण काय दिलं पाहिजे आपल्या पिकावरती याचा ताण येणार नाही. आता मॅट्रिक जर सोडलं समजा मुळाच्या काय 3-3 महिने जे आपण मुळावर काम करतो सगळं दाखवून जातो मुळाचं परत मुळे काम करा. म्हणजे काय होतं उत्पन्न काम करण्याच्या ऐवजी काय होऊन जातं होऊन बसतं इथूनच कामाला होतं माझं हा. त्याच्यानंतर तुम्हाला जर ट्रायको सोडवण्यास दिला त्याच्यानंतर व्हर्टिसिलियम मटेरियल वापर आहे. तुम्हाला त्याला जर समजा शेतामध्ये मल्टिप्लाय करायचंय तर त्यासाठी तुम्हाला ऑक्सिजन देणं महत्वाचं आहे. आता ऑक्सिजन कोण वापरते शेतकरी ऑक्सिजनच नाही आपलं कोणाला पुढे ते तर काय करा ऑक्सिजनचा वापर करा. ऑक्सिजन दिल्यानंतर काय होतं तुमच्या जमिनीमध्ये हवा घेतली जाते आणि जे आपण ट्रायको सोडवॅसिलस व्हर्टिसिलियम मटेरियल पॅसिलोमायसिस एनपीकेचे बॅक्टेरिया नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम बरोबर इतकंच आपण सध्या वापरतोय बाकी याला मल्टिप्लाय जर तुम्हाला करणं असत 1च्या 2, 2चे 4, 1000, 10,000 ते किती कोटीमध्ये जाऊ शकते तर त्याला वातावरण तिथं सुटेबल पाहिजे. आता आपण सगळे बसलोय आता काय हवा पण कोणतं आपलं तरी थोडं आपल्याला ऑप्शन भेटला नसतं इथं आवू शकतो मध्ये आपण लग्नाला गेलो समजा लोक लगेच तिकडे सावली बरोबर. त्यासाठी काय केलं पाहिजे तुमच्या बेडमध्ये ऑक्सिजन देणं महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला हे जे आपण सगळ्या न्यूज वापरतोय जैविक जीवाणू बुरशा हे मल्टिप्लाय होण्यास तुम्हाला मदत होती. कारण त्यांना वातावरण सुटेबल असणं गरजेचं आहे. जर वातावरण जे सुटेबल नजर नसेल तुम्ही किती टनांना रॅक्टर व्हायला तुम्हाला सांगतो मी तर तो म्हणजे काही फायदा होतो. आता हे दीपक बोला मी दिलं होतं जवळपास हे दीपक तुम्हाला सांगितलं काय वाटलं काय नाही सगळं. आता या आद्रकोट जर बोलायचं जर ठरलं ना अशी जनरल चर्चा जरी म्हणलं तर याला 6 महिने बोलणार नाही मला मी तुम्हाला सांगतो. आता बरेच आपली सगळ्या सर्टिफिकेशन आलेली आहे हे सगळं आता कंप्लीट करा लागवडीपर्यंत आले पूर्ण कंप्लीट करा. ते महत्वाचं बरं का तुम्ही साठी असं बोलतो बरं का क्लिअर मध्ये म्हणजे आणि दुकानाला पण आज बोलत असतो मी शेतकऱ्याला. आता काय होतं आतापर्यंत
ऑक्सिजन देणं महत्वाचं आहे. आता ही कंपनी काय सांगत नाही बरं, कारण आपल्या कंपनीची कोणी मार्केटिंग करायची नाही. आपण लांब राहतो. त्यानंतर मी तो सांगणार काय अडचण मला फोन करा आणि सांगून नंतर ठीक आहे, बरोबर आहे ना? काय होतं ऑक्सिजन देणं महत्वाचं आहे. आणि त्याचे ऍप्लिकेशन तुम्हाला ते 2 महिन्याकडे येते बरं का. तुम्ही 10 महिने स्पीडामध्ये 2दा जरी दिलं, जेव्हा तुम्ही डॉक्टर देता ना, डॉक्टर कोण वापरले शेतकरी तर सगळे अजून लय सांगितलं मी बाबा ही संख्या वाढली पाहिजे बरं का. ही संख्या जेव्हा वाढेल तेव्हा आपण जगू. काय होत आहे आता फ्रेश रानामध्ये जेव्हा शेतकरी लागवड करतो, जेव्हा पहिल्या वर्ष आजकाल आता सगळे शेतकरी आहे, मी शेतकरी, आपण सगळे शेतकरीचे स्कोर आहे, बरोबर आहे. पहिल्या वर्षी तुम्हाला उत्पादन किती येतो, कमी खर्च जरी केला तर हा, आणि मग त्यानंतर परत त्या शेतामध्ये रिपीट केल्याच्या नंतर येतात परत किती टाइम पडतं, हा किती वर्ष टाइम पडतं. त्याच काय कारण आहे, जरी वापरलं आणि त्याच्यानंतर तुम्ही परत 45 दिवसांच्या शेतामध्ये पिके शेती निघू, तुम्हाला त्याच्यानंतर 4 दिवसानंतर तुम्हाला परत तुम्हाला फॉल टाकायची. काय टाकायची आहे, सिंपल M45 आणि सिलिकॉन टाकायचे 40-50 ग्रॅमनी. तुमची 5 टिकेस वाढली म्हणजे तुम्हाला करपच येणार नाही ना. रुपये आणि 5 रुपयाची फवारणी, फक्त थोडी मेहनत गेली तिथं आपल्याला, बरोबर आहे. त्याच्यानंतर परत तुम्हाला फुट्यावरती काम करायचं आहे काय करत जाऊ द्या. परत त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला गरज लागली तेव्हा तुम्ही वापरू शकता. सिंपल गोष्टी असं इतकं काही डिपो गरज नाही, इतकं काही करून घ्यायची गरज नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला सोप्या पद्धती आहे. चला आता धन्यवाद. मला पवन ऍग्रो फ्रूट लिमिटेड या कंपनीने इथं बोलण्याची संधी दिली आणि एक चांगली आपली चर्चा झाली बरं का. त्या तुम्ही भरपूर होऊ शकते. याला 6 महिने पुन्हा मी या ठिकाणी जे नंबर घेतले तुमचे त्यावरती एक ग्रुप तयार होईल आणि त्यावरती असे तुम्ही वेगवेगळे प्रोग्राम असतील ते आपल्या शेतकऱ्याच्या फायद्याचे, ते निश्चितच त्यावरती घेतले जातील आणि सर्व शेतकऱ्यांनी त्यामध्ये सहभागी पण व्हायचं आहे. कारण की काय होत असतं माहितीये का, आपण प्रत्यक्ष ज्या वेळेस प्लॉटवर व्हिजिट करतो, प्रत्यक्ष डोळ्यांनी ज्या वेळेस प्लॉट बघतो, त्या प्लॉटला ज्या वेळेस आपण त्या शेतकऱ्याचा अनुभव ऐकतो आणि तोच अनुभव खरा असतो. काय असतं माहिती का, जे डोळ्यानं पाहिलं तेच खरं. बाकी दुकानदार तुम्हाला सांगणार आहे की बा हे माझं प्रोडक्ट आहे आणि हे एकदम बेटर आहे आणि हेच तुम्ही सोडा, मी यांना तुमच्या आदर घेतली. असं काही होत नाही. प्रत्येक शेतकऱ्यांना प्रत्येक प्लॉटवर जाऊनच सगळ्या काही गोष्टी बघायच्या असतात. तर आदरणीय बाबाजी तांबे साहेबांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद.